नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पानव महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम. आपण श्रीराम विजय ग्रंथाच्या आधारे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामजीचं जीवनचरित्र कथा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता कालपर्यंत आपण कथा श्रवण केली. सीतामाईचा अधिकार, सीतामाईचा जन्म कसा झाला, सीतामाईचा पूर्वजन्म वृत्तांत आपण श्रवण केला. आता मात्र आजच्या अध्यायामध्ये राम सीतेचा विवाह आपला श्रवण करायचा आहे. श्री गणेशाय नमः. गणपतीला नमस्कार केला. सीता रामचंद्राभ्याम नमः. सीता आणि रामचंद्र या दोघांनाही नमस्कार केला. धन्य धन्य तुम्ही संत सज्जन. आता कथा श्रवण करणाऱ्या भाविक भक्तांना तुम्ही संत सज्जन धन्य आहात अशा पद्धतीने श्रीधर स्वामी म्हणतात. राम महिमा अर्णवीचे मीन. तुम्ही राम नामाचा महिमा हा जणू काही समुद्र आहे आणि त्या समुद्रातील तुम्ही मत्स्यरूपी संत आहात. त्यातील अनुभव मुक्ती पूर्ण, त्यातील अनुभवरूपी मोती. मुक्ती शब्दाचा अर्थ होतो मोती. दृश्यमान सर्व तुम्ही आणि ते मोत्याचे परीक्षक तुम्ही आहात किंवा ते मोती आत्मसात करणारे, मिळवणारे, प्राप्त करून घेणारे तुम्ही आहात. राजभांडारीची रत्ने बहुत. राजभांडारामध्ये फार रत्न असतात. ती भांडारी अशी ठाऊकी समजत. मग जो भांडार गृहाचा मालक असतो, मालक नाही म्हणता येत त्याला, भांडारी जो असतो, भांडार गृह सांभाळणारा जो असतो, त्याला माहित असतं राजभांडारात कुठले कुठले रत्न आहेत. की मित्र प्रभेचा अंत अद्भुत अरुण एक जाणे पै. आता मित्र म्हणजे सूर्य, सूर्याच्या प्रभेचा अंत, प्रभा शब्दाचा अर्थ होतो तेज. सूर्याच्या तेजाचा अंत कोण जाणू शकतो? अरुण एक जाणे. सूर्याचा जो सारथी आहे त्याचं नाव अरुण आहे, तो अरुण जाणतो. की पृथ्वीचे किती वजन. आता पृथ्वी किती जड आहे, पृथ्वीचं वजन काय आहे हे कोण सांगू शकतं? हे भोगेंद्र जाणे संपूर्ण. हे फक्त सर्पच सांगू शकतो, अर्थात भोगेंद्र ज्याच्या डोईवरती पृथ्वीचा भार आहे तोच संपूर्ण पृथ्वीचा भार किती हे सांगू शकतो. की आकाशाचे थोर पण एक प्रभंजन जाणत असे. आकाश किती मोठं आहे हे फक्त प्रभंजन म्हणजे वारा सांगू शकतो. कवीची पद्यरचना किती हे एक जाणे सरस्वती. कवी किती पद्य रचना करू शकतो हे फक्त सरस्वतीलाच ठाऊक असू शकतो. चंद्रामृतवाणी जे बहुती परी महिमा जाणती चकोर. आता चंद्रामृताचं महिमान बरेच जण सांगतात, परंतु त्या चंद्रामृताची गोडी महिमा फक्त चकोरच जाणतो. की प्रेमळ कळा गोड बहुत. हे जाणती भोळे भक्त. आता एखादी कथा ज्या वेळेला असते प्रेमळ वाटते, गोड वाटते, पण हे कोणाला लक्षात येते? जे भाविक आहे, भक्त आहे, त्यांना ती गोड वाटते. श्रीराम कथेचा प्रांत वाल्मिक मुनी जाणत असे. आता श्रीराम कथा कशी आहे हे वाल्मिक मुनीलाच माहिती. राम नामाचा महिमा अद्भुत. राम नामाचा महिमा हा आगाध आहे, अद्भुत आहे, आश्चर्यकारक आहे. एक जाणे कैलासनाथ. परंतु त्या राम नामाचा महिमा जाणणारा सर्वोत्तम असा एकच होऊन गेला. कोण? कैलासनाथ. कैलासावरती अधिराज्य गाजवणारा शंकर. की चरण राजाचा प्रताप बहुत. की त्या प्रभूच्या पायाचा प्रताप. विरंचितनया जानपै. विरंचीची कन्या. विरंचितनया म्हणजे अहिल्या. अहिल्याच फक्त प्रभूच्या चरण राजाचा प्रभाव जाणू शकते. म्हणून कथा हे गोड बहुत. असू द्यात, म्हणून कथा फार गोड आहे. येथीचा सुरस सेविती संत. येथील सुरस म्हणजे याच्यामध्ये जो रस आहे तो रस फक्त संत सेवन करू शकतात. रामकथा ससी किरण समान. बरोबर की नाही? संत चकोर करही जेही पाना. म्हणजे त्यामध्ये जो रस आहे तो चकोर जो झाला त्यालाच मिळू शकतो. तर इथे काय सांगितलं? म्हणून कथा हे गोड बहुत. ही कथा फार गोड आहे. येथीचा सुरस सेविती संत. ही कथा किती गोड आहे? त्या कथेतली गोडी फक्त संत सेवन करतात. असो सप्तमाध्यायी गतकथार्थ. राम मिथिला समीप राहिला. असू द्यात. आता 7व्या अध्यायामध्ये गतकथार्थ काय कथा झाली आपण ऐकलीच. काय? राम मिथिलेस राहिला. राम मिथिलेमध्ये येऊन राहिले. देशोदेशीचे जे काय नृप, देशोदेशीचे राजे, नृप म्हणजे राजा, त्यासी मूळ धाडी मिथिलादीप. त्यांना मिथिलादीप म्हणजे मिथिलाच्या राजाने मूळ धाडलं.
निरोप पाठवला. पृतने सहित अमुप राजे लवलाही पातले. पृतने सहित याचा अर्थ सैन्यासह अमुप अशा पद्धतीचे म्हणजे भरपूर राजे तिथे पातले मिळाले आले. मूळ धाडिले दशरथा परित्वनयेची सर्वता. आता असं सांगितलं जातं की त्या जो धनुर्यज्ञ ठेवला होता त्या धनुर्यज्ञाकरता सर्व देशोदेशीच्या राजा लोकांना पत्र पाठवलं होतं स्वयंवरासाठी. दशरथ राजाच्याही घरी पत्र पाठवलं होतं. परंतु परित्वनयेची सर्वता. परंतु दशरथ राजा काही त्या पणाला आले नाही. का आले नसतील बरं? तर त्याचं कारण सांगितलं. कौशिक घेऊन गेला रघुनाथा. कौशिक म्हणजे विश्वामित्र मुनी रघुनाथाला जेव्हापासून घेऊन गेले तेव्हापासून वियोग व्यथा थोरत्याशी. रामाच्या वियोगाचं दुःख फार झालेलं होतं. कोणाला? दशरथ राजाला. म्हणून दशरथ राजाला मात्र निरोप देऊनही दशरथ राजाला येता आलं नाही. माझे कुमार दोघे जण कौशिक गेला असे घेऊन दशरथ राजा सारखा मनात विचार करायचा की माझे दोघे जण कुमार कौशक घेऊन गेला असे, म्हणजे माझे 2 मुलं विश्वामित्र घेऊन गेलेले आहेत. माझे आश्रमाचे वदन कैमी देखे न प्रती. आता अशा आश्रमाचं मुख मी कधी पाहिल? माझे कुमेर दोघे जण कौशिक गेला असे घेऊन माझे आश्रमाचे वदन कैमी देखील पडते. मी माझ्या रामप्रभूचं मुख कधी पाहिल? चेहरा कधी पाहिल? या वियोगा नळे करून या वियोग रूपी अग्नीने कवटाळला गेलेला दशरथ. श्रावण आळी आहाळे रात्रंदिवस. श्रावण आली, श्रावणाचा नाश केला दशरथ राजा. रात्रंदिवस अशा पद्धतीने आळत होता, भाजला जात होता वियोगाच्या अग्नीमध्ये. मिथिलेसन यावया पूर्ण हेची कारण जाणीजे. दशरथ राजा जे मिथिलेला आला नाही त्याचं हेच कारण आहे. इकडे ऋषी सहित कौशिक आला ऐकून रावजनक. आता इकडे ऋषी सहित विश्वामित्र आला हे ऐकून राजा जनकाने काय केलं? नगराबाहेर तात्कालिक समोर आला समारंभे. साधू ज्यावेळेला आपल्याकडे येतो त्यावेळेला त्या साधूच्या स्वागत करता आपण 2 पावलं पुढे जायचं असतं. आणि म्हणून स्वतः नगराच्या बाहेर मिथिलादीप ऋषी समावेत असलेल्या कौशिक मुनीला आपल्या राजवाड्याकडे घेण्याकरता आला. मूर्तिमंत सूर्यनारायण ऐसा एक एक दिव्य ब्राह्मण. आता विश्वामित्रांसोबत जे ब्राह्मण होते ते कसे होते? मूर्तिमंत, जणू काही एक एक सूर्यच होते. सूर्याचं ठिकाणी किती तेज असतं तेवढं तेज एका ब्राह्मणाच्या ठिकाणी होत. देखता जनके लोटांगण समजताशी घातले. एवढे तेजस्वी ब्राह्मण पाहून जनकाने लगेच त्यांना लोटांगण घातलं. जनक म्हणे भाग्य अद्भुत. जय घरा आले साधू संत आजी मी झालो पुनीत पूर्व पुण्य फळाचे आले. जनक म्हणू लागला साधू संत घराला आले, आज मी पुनीत झालो, माझा भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. असं आहे. भाग्याचा उदय केव्हा होतो? जेव्हा संतांची भेट होते. ज्यावेळेला उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली, पण केव्हा? संत दर्शने हा लाभ. संतांचं दर्शन होणं म्हणजेच भाग्याचा उदय होणं आहे. काही तर साधू संत घराला यायला लागले की दरवाजे बंद करतात. साधू संत येते घरा, मागचे पुढचे दरवाजे बंद करा. बरोबर ना? साधू संतांची भेट होणं हा भाग्याचा उदय. फार भाग्याने संतांची भेट होते. जगात अशक्य गोष्टी शक्य होतील, पण साधू समागम सहजासहजी मिळत नाही. गगना घालेल पालान पायी चढवेल गगन. भूत भविष्य कळेल वर्तमान पडत्या साधूचे नकळे मेहमान. ऐसे कशी याने भेट तिथे साधू. अशा पद्धतीचा अभंग आपला पाहायला मिळतो. आता इकडे मात्र जनक राजा आपल्या भाग्याचं कौतुक करायला लागला. माझ्या घरी आज एवढे साधू संत आले, मी पुनीत झालो, पूर्व पुण्यानेच मला हे फळ प्राप्त झालं. नृप सादर पाहिवेल कोण. आता नृप म्हणजे राजा आदराने पुढे पाहू लागला, विलोपू लागला. म्हणे श्याम सुंदर दोघे जण. त्याने पाहिलं 2 मुलं आहेत. श्याम वर्णाचे आहे एक आणि सुंदर आहे. श्याम काळ्या वर्णाचा एक आहे, म्हणजे निळ्या वर्णाचा एक आहे, आणि एक सुंदर आहे. श्याम सुंदर असे दोघे जण पाहिले. कौशिक आहे कोणाचे कोण सुकुमार सगुण आणले. आणि मग विश्वामित्रला विचारलं. विश्वामित्र म्हणे तुम्ही हे कोणाचे कुमार घेऊन आलात? की शशी आणि चंड किरण, वाचस्पती आणि सहस्रनयन, रमापती उमापती दोघे जण सुवेश धरून पातले. यांच्याकडे पाहताना मला असं वाटतंय चंद्र आणि सूर्यच आलेत की काय? इंद्र आणि वाचस्पती सोबत आलेत की काय? रमेचा पती विष्णू आणि उमेचा पती कोण? महादेव. महादेव आणि विष्णूच आले की काय? सुवेश धरून पातले, चांगला वेश धारण करून आले काय असं वाटायला लागलं.
वाटे यांच्या स्वरूपावरून कोट्यानुकोटी मीनकेतन असं वाटतंय, यांच्या स्वरूपावरून हा कोट्यानुकोटी मीनकेतन म्हणजे मदन कामदेव ओवळून टाकावे, कुरवंडी करून टाकावे, पाहता मन उन्मय होय. यांच्या शरीरावरून, यांच्या रूपावरून कोटी कोटी मदन ओवाळून टाकावे इतके सुंदर दिसत आहे. आणि यांच्याकडे पाहत असताना मन कसं होतंय, मन उन्मन होतंय. उन्मन, हा उन्मन शब्द कुठं आलाय? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. इथे उन्मन शब्द आलाय. मन उन्मन होणं ही भक्तीतील अति उच्च कोटीची अवस्था आहे. आणि त्याच्या अवस्थेला मला यांचं दर्शन झालं, मी पोहोचलो काय असं मला वाटायला लागलं. जनकाशी म्हणे विश्वामित्र, हे राया दशरथाचे पुत्र. जनकजीला विश्वामित्राने सांगितलं, अरे तू विचारतोय ना, हे दोन श्यामसुंदर लेकर कोणाचे? हे दशरथाचे मुलं आहेत. याचे वर्णवया चरित्र सहस्रवक्त्रा शक्ती नव्हे. या प्रभूचं चरित्र वर्णन करायला गेलं तर ज्याला 1000 तोंड आहेत असा शेषनाग सुद्धा सहस्रमुखाचा वर्णिता भंगला, 1000 तोंडाचा असला शेषनाग सुद्धा याचं वर्णन करू शकत नाही, असा हा परमेश्वर आहे. येणे मार्गे ताटिका वधून, याने रस्त्याने येता येता ताटिकेचा वध केला. सिद्धीस पाविला माझा यज्ञ पूर्ण केला. यज्ञाला जे राक्षस होते त्या राक्षस आडफाटा आणत होते, त्या राक्षसांचा वध केला. 20 कोटी पिशिताशन सुबाहू सहित मारिले. 20 कोटी पिशिताशन, पिशित म्हणजे रक्त, आशन भक्षण करणारे, रक्त मांस भक्षण करणारे असे 20 कोटी राक्षस कोणी संपवले? एकट्या श्रीरामाने संपवले, सुबाहू सहित संपवले. मार्गी चरण राजे करुणी, आणि तुझ्याकडे येता येता चरण राजाच्या प्रभावाने उद्धरिली सरिसीज्योद्भव नंदिनी. त्यांनी सरिसीज्योद्भव नंदिनी उद्धरली म्हणजे ब्रह्मदेवाची मुलगी, तिचा उद्धार केला. हर कोदंड पहावे नयनी, म्हणून येथे पातले. आता हर म्हणजे कोण? हर हर महादेव, अशा महादेवाचा कोदंड धनुष्य पाहावा म्हणून ते इथे आलेले आहेत. साक्षात शेष नारायण रायात्वा न करिता प्रयत्न, घरा आले मुळेवीन सौभाग्य पूर्ण तू एक. राजा तू फार मोठा भाग्यवान आहेस, कारण साक्षात शेष नारायण, शेष आणि नारायण दोघही प्रयत्न न करता तुझ्या घरी आले. शेष कोण आहे? लक्ष्मण. नारायण कोण आहे? भगवान श्रीराम. हे शेष नारायण तू कष्ट न करता तुझ्या घरी आले, तू फार मोठा पुण्यवान आहेस. अवचित जायचा निधी भेटला, चिंतामणी येऊन पुढे पडला. अचानकच जसा धनाचा असा हंडाचा हंडा लागावा मनात नसताना, ज्याला तो धनाचा हंडा मिळाला तो भाग्यवान आहे की नाही? तसा तू भाग्यवान आहेस. चिंतामणी येऊन पुढे पडला. एकाच्या घरी नेमकं दारिद्र्य आलं होतं. हा म्हणलं काय करावं कोणास ठाऊक, पैसे नाही, काही नाही, काही नाही. तेवढ्यामध्येच त्याच्यासमोर चिंतामणचा दगड येऊन पडला. आता त्याच्या भाग्यात त्याला म्हणजे त्या घटनेला भाग्याचीच घटना म्हणावी लागेल की नाही. घरा आले मुळेवीन सौभाग्यपूर्ण तू एक, की कल्पद्रुम स्वय आला ग्रहे शोधित दुर्बळाचे. दुबळ्याचं घर शोधित शोधित, कल्पद्रुम म्हणजे कल्पतरू वृक्ष स्वतःहून आला तर मग ते त्या दुबळ्याचं भाग्यच समजावं लागेल. निद्रेतेचा मुखात अकस्मात पडले अमृत. एक जण झोपला होता आणि झोपत असताना आता काही ना घोरायची सवय असते, मग घोरताना तोंड बंद करून घोरतात का? घोरत होता आणि ते घोरता घोरताच वरतून सहजच अमृत त्याच्या तोंडात पडलं. झोपेला होता, त्याने प्रयत्न केला की अमृत मिळवायला, पण त्या अमृताच्या प्रभावाने तो अमर झाला. की शुद्धिता पुढे धावत शिरसुंद पात्र. एकाला भूक लागली होती, काय खाऊ काय खाऊ काय खाऊ, आणि तेवढ्यामध्ये दुधाचा समुद्र त्याच्या समोर आला. मग आता त्याचं भाग्यच म्हणावं लागेल की. शास्त्राभ्यासा वाचून भाग्य झाले अपरोक्ष ज्ञान. शास्त्र अभ्यास केला नाही आणि तरी सुद्धा आत्मानुभूतीचं ज्ञान ज्याला झालं त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. मूर्तिका खनिता निदान अकस्मात लागले. एक जण सहज काहीच नाही घरात, उगा आता माती उकरू, आणि घटस्थापनेचे दिवस होते, दसऱ्याला नेटकी सुरुवात होणार होती. लोक घरामध्ये असे मडके ठेवतात, घट बसवतात, त्या घटाखाली माती लागते. आपण काय करू, आता मातीच विकू आणि त्याचे फार पैसे मिळू म्हणून तो माती उकरायला लागला. पण काय पाहता माती उकरता उकरता त्याला अचानकच असं काहीतरी पेटीचा आवाज आल्यासारखं झालं. अजून खोललं तर पेटी निघाली बाहेर.
उघडून पाहिलं तर पेटीत काय, अरे बाप 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 बाप, त्याच्यामध्ये इतके हिरे, माणिक, मोती, रत्न, अलंकार, पैसे भरपूर. आता त्याला तर भाग्यच म्हणावं लागेल. अरे ते माती विकून पैसे मिळवणार होता, त्याला काय एवढं सगळं धन मिळालं. तसं जे भाग्योदय होय नृपती, तरी घरीच्या दासी सिद्ध होती, कल्पिले फळ तात्काळ देती अंगणीची वृक्षाचे काम. जर भाग्य, हे राजा, जर आपलं भाग्य सानाकुळ असेल तर घरच्या दासी सुद्धा सिद्धी होतात. सिद्ध्या माहिती असतील ना, अरे मा, गरे मा, लगे मा, ह्या सिद्ध्या आहेत. अशा घरच्या दास्या सुद्धा सिद्ध्या होतात किंवा सिद्धी सुद्धा घरची दासी बनते. असे दोन भाव. कल्पिले फळ तात्काळ अंगणीचे वृक्ष देती. आपण कल्पना केलेलं फळ फक्त कल्पतरूच देतो. आपण म्हणावं आम्हाला हे पाहिजे, त्या झाडाखाली बसून लगेच ती इच्छा पूर्ण करतो. कुठलं झाड? कल्पतरूचं झाड. पण असं कल्पतरूच्या झाडासारखी किमया घरासमोरचं प्रत्येक झाड जर करू लागलं तर समजायचं आपलं भाग्य उदय झाला. हाती काचमणी धरिता, तो चिंतामणी होय तत्वता. एकाने हातात काचेच्या मणी धरला आणि पाहत होतो काय, त्या काचेचा मणी राहिला नाही, त्याचा चिंतामणी झाला, भाग्य समजायचं. तृणगृहे क्षण न लागता सुवर्ण मंदिर पैवती. ते पूर्वी लोक पाचटाचे घर तयार करायचे, खोप्या तयार करायचे, चार मोठे मोठे लाकडं आणायचे, चारी बाजूला चार मांडायचे, मध्ये एक मांडायचे, मग त्याच्यावरती असं लाकडं जरा टाकायचे आणि त्याला निवारा म्हणून साईडने आडोसा म्हणून काय लावायचे, गवत तृण लावायचे, पाचट लावायचे. आणि अशा पाचटाची खोली झोपले तेव्हा पाचटाची होती आणि जागा आली तेव्हा अरे बापरे सगळं घर सोन्याचं होतं. मग भाग्य उदय झाला समजायचं. खडाना गाय दुभती, खडाना म्हणजे भाकड गाय, जी गाय दूध देत नाही ती दूध द्यायला लागली का समजायचं हा आपला भाग्योदय झाला. वैरी त्याची मित्र होती, जो आपला वैरी तो जर आपला मित्र झाला समजायचं आपला भाग्योदय झाला. विशेष प्रकाश निजमती, राजे पूजिता येऊन घरा. विशेष निजमती, विशेष म्हणजे स्वतःच्या बुद्धीने राजे सुवर्ण मंदिरा, राजे पूजिती येऊन घरा, राजे घरी येऊन पूजा करतात. आता आपल्या मनात काही नाही, आपण उगा बसलो इथे ग्रंथ सांगत, पण काय नरेंद्र मोदीच्या मनात आलं आलं आणि लगेच सत्कार समारंभ केला, भाग्याचा उदय झाला समजायचं. अस्वजनकाशी म्हणे विश्वामित्र, असू द्या, एक ओळी राहिली. समयोचित होय स्फूर्ती, दिगंतरा जाय कीर्ती, पदोपदी निश्चिती यश जोडे तया ते. बघा, ज्या वेळेला उचित समय येतो त्यावेळेला वक्त्याला सुद्धा स्फूर्ती होते आणि मग त्याने काही काव्य तयार केलं की मग दिगंतरा जाय कीर्ती, त्याच्या अख्ख्या नभमंडळामध्ये कीर्ती घुमते. पदोपदी निश्चिती यश जोडे तया येते आणि त्याला पावलोपावली यश प्राप्त होतं. कोणाला? असो जनकाशी म्हणे विश्वामित्र, असू द्या, जनकाला विश्वामित्र काय म्हणलं ऐका. तुझा आजी उदय पावला भाग्यमित्र, हे जनका, आज तुझा भाग्यमित्र उदय पावेला, तुझं भाग्य उदय पावलं, उदयाला आलं. घराशी आला स्मरारी मित्र, सकळ अमित्रा त्रासक जो, सकळ अमित्रा त्रासक जो, सगळ्या शत्रूंना त्रास देणारा असा जो आहे, असा कोण? सगळ्यात अवघड काम आणि अशा कामाला मारणारा कोण? शंकर. त्या शंकराचा जो मित्र आहे आणि जो ज्या रामाचं नित्य स्मरण करतो असा स्मरारी, स्मर मित्र, किंवा मनुष्याला ज्याचं नित्य स्मरण आहे, कामाचं विषयाचं मनुष्याला नित्य स्मरण आहे आणि अशा कामाचा शत्रू असलेलाचा जो मित्र आहे असा भगवान श्रीराम, सकळ मित्रा त्रास कुजो, आणि सगळ्या शत्रूंना त्रास देणारा जो आहे असा परमेश्वर. जनके करुणी बहुत आदर, विश्वामित्र श्रीराम सौमित्र, निज सभेशी आणून सत्वर महानदेवने बैसवले. एवढी सगळी रामप्रभूंबद्दल विशेषण ऐकल्याबरोबर बरोबर जनकाने काय केलं? बहुत आदर केला, फार मोठा आदर सत्कार त्यांचा केला. विश्वामित्र श्रीराम सौमित्र, विश्वामित्र श्रीरामजी आणि लक्ष्मण, सौमित्र म्हणजे लक्ष्मण, निज सभेशी आणून सत्वर मानदेवने बैसवले. जनकांनी फार प्रेमाने त्यांना आपल्या सभेत आणलं आणि तिथं मान देऊन त्यांना बसवलं. देशोदेशीचे नृपती, राम पाहुणे आश्चर्य करती, सीता द्यावी होई अप्रती, नोवरा रघुपती साजिरा. देशदेशीचे राजे लोक आले होते, ते म्हणत होते काय पणाचा तरी विचार करावा, किती राम सुंदर दिसतो. दशरथ जनक राजांनी डोळे झाकून दशरथाला ही सून देऊ करावी, म्हणजे रामाला ही पोरगी बायको म्हणून द्यावी, सीता देऊ करावी. एके म्हणते स्वयंवरी केला, पण एक जण म्हणायचे अरे भार्गवाच्या
भार्गवाच्या पाशी चढावा वागून हे कार्य परम कठीण रामासखे व्याकळे. एक म्हणजे नाही नाही कसं शक्य होईल? आता यांनी पण ठेवलेला आहे, जो कोणी भार्गव चापाला गुण लावील म्हणजे दुरी लावील, भार्गव म्हणजे परशुरामाने दिल्या धनुष्याला दुरी लावील, त्याच्यासोबतच सीता लग्न करणार आहे. रामाला काय उचलला जाणार आहे? हा रामाला उचलला जाणार नाही. हे कार्य परम कठीण, हे फार कठीण काम आहे. रामासे के व्याकळे, हे रामाला कसं काय शक्य होणार आहे? मनात म्हणे जनक नृपवर, मनोमन जनक राजा मनात काय म्हणतो ऐका. जरी जावई होईल रघुवीर, जर रघुवीर जावई झाला म्हणजे राम जर जावई झाला, तरी माझ्या भाग्यास नाही पार, परिपण दुर्धर पुढे असे, तर मग माझ्या भाग्याला पार राहणार नाही. पण आता काय करावं? एवढा मोठा पण आपण लावलेला आहे पुढे. तवतया मंडपागणी परम चपल तरुण वारणी, वरी दिव्य चवरडोल जडित जडित रत्नी जळकतसे अत्यंत, त्या माझी बैसली जनक बाळा. पण बघा मनात मध्ये जनकजी असा विचार करत असताना त्यावेळी तव तया मंडपागणी, त्या मंडपाच्या जवळ वर तिथे परम चपल तरुण वारिणी, परम चपळ असली तरुण असलेली वारिणी म्हणजे हत्तीनी, वरी दिव्य चवळडोळ जडित रत्नी, आणि वरतून दिव्य चवरडोल जडित रत्नी म्हणजे दिव्य अंबारीमध्ये बसलेली जळकतसे अत्यंत अशी जळकू लागली. कोण? सीतामाई. म्हणजे सुंदर मंडपामध्ये आणि चांगल्या अशा पद्धतीच्या अंबारीमध्ये सीतामाई बसली, जळकू लागली. त्या माझी बैसली जनक बाळा, अशा त्या अंबारीत जनकजीची मुलगी बसलेली होती. हाती घेऊन दिव्य माळा, हातामध्ये सुंदर अशा पद्धतीची माळा हातात घेऊन ती उभी होती. विलोकित सकळ भूपाळा ऋषीवृंदासहित ती सगळ्यांना विलोकू लागली, पाहू लागली. ऋषी ब्राह्मण सगळे पाहिले तिने. आपल्या ऋषीला नाही पाहिलं, तो नव्हता गेला तिथं. ऋषी इथंच होता आपल्या ज्ञानोदय वारकरी शिक्षण संस्थेत. जवळी सख्या सकळा सती, आता सीतेच्या जवळ मैत्रिणी होत्या. श्वेत चामरेवरी ढाळती, पांढऱ्या रंगाचे चामरे ते ढाळत होत्या. एक क्षणा शृंगार सावरती, विडे देती एक तिथे. एक जण सारखं थांब 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 तुझा मेकअप, हे थांब इथं पावडर लावते, हे थांब 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 थोडी लाली लावते, असं मैत्रिणी सारख्या तिला लाली लिस्टअप लावत होत्या. ते बघा नवरी ज्या वेळेला ते लग्नाच्या आधीच आता ती एक फॅड निघालं, कशाचं? प्रिवेडिंग. ती ज्या वेळेला प्रिवेडिंग करायला जाते त्यावेळेला ती तिच्या मैत्रिणीला सोबत घेऊन जाते. मैत्रीण कोण असते माहिती का? मेकअप करणारी. ती मेकअप करणारी सारखीच अगं थांब 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 इथं थोडी पावडर लावते, अगं थांब 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 इथं थोडी काजळ लावते. हा म्हणजे तशा पद्धतीने सीतामाईच्या मैत्रिणी त्या सीतामाईचा सारखा मेकअप करत होत्या. एक क्षणा शृंगार सावरती, वेडे देती एक तिथे. एक जण सारखी त्याला वेडे द्यायची खायला, पाण्याची वेडे. ब्रह्मादिक बाळे अज्ञते, जे त्रिभुवनपतीची मुख्य राणी आदिमाया प्रणव रूपिणी, जे इत्त मात्रे करणे ब्रह्मांड हे घडी मोडी. ब्रह्मादिक बाळे अज्ञेत आपुले निजगर्भी पाळीत, तिचे स्वरूप लावण्य अद्भुत कवना लागे नवे. जी त्रिभुवनपतीची मुख्य राणी आहे, जी आदिमाया आहे, जी प्रणव रूपिणी म्हणजे ओंकार स्वरूप जी आहे, जी इच्छा मात्रे करून ब्रह्मांड तयार करते किंवा ब्रह्मांड मोडते, अशी जी आहे ब्रह्मादिक बाळे आज्ञेते. ब्रह्मादिक बाळे ज्याच्या आज्ञेत राहतात, आपुली निज गर्भा पाळीत, आणि ती त्या बाळाला आपल्या गर्भामध्ये पाळते, अशी माई. तिचं स्वरूप लावण्य अद्भुत कवना लागे नवर नवे. आता तिचं इतकं सुंदर होतं, ती इतकी सुंदर दिसत होती, त्या सौंदर्याचं वर्णन कोणा लागे नवर नवे, कोणीही करू शकत नाही. अनंत शक्ती कर जोडून हात जोडून, जिच्या पुढे येऊन टाकती, जिच्या पुढे येऊन उभे राहतात, तिने आदि पुरुषाशी जागे करून सत्वगुणाशी आणला. तिने आदि पुरुषाला जागा करून सत्वगुण तिथे आणला. या ब्रह्मांड मंडपा माझारी, या संपूर्ण त्रिलोक्यामध्ये जनकात्मजेशी सुंदरी, उपमा द्याव या दुसरी कोणी अवतरी नसेची. आता पूर्ण त्रिभुवनात किती सुंदर आहे सीतामाई, तिला एखादीची उपमा देऊन सांगावी काही सीता हिच्यासारखी दिसते, तर अशी अख्ख्या त्रिलोकात कुणीच नाही. एवढी सीतामाई सुंदर होती की त्रिलोकात तिला द्यायला उपमाच नव्हती. जैसे
जांबूनद सुवर्ण तप्त, ज्या पद्धतीने तप्त सुवर्ण, तैसे सर्वांगाचे दिव्य विराजित, त्या पद्धतीने सर्वांगावरती तिच्या अलंकार विराजमान झालेले होते. अकर्ण नेत्र विकसित, मुख मृगांक नवर्णविजी, अकर्ण नेत्र तिचे होते, मुखचंद्र विकसित झाला होता, मुख मृगांक न वर्णवेची, तिचं मुखरूपी चंद्राचं वर्णन करताच येऊ शकत नाही. मुखी झळकती दंतपंक्ती, ती हसली की तिच्या मुखामध्ये दाताच्या पंक्ती कळतात का? पंगत कशी राहते, एका लाईनीत राहते, माग पुढे राहते. आता माझे दाताला पंक्ती नाही म्हणता येणार, दोन मागे पुढे असल्यामुळं जरा त्याला ती पंगत एका लाईनीत असते की नाही. मग ज्यावेळेला सीतामाईचे दात असे सगळे एका लाईनीत, आणि सीतामाई हसायला लागल्या की त्या झळकू लागले, काय दात. मुख्य झळकती दंतपंक्ती, बोलता जिकडे पडे दीप्ती, पाषाण ते पद्मारग होती, वाटे रत्न विखुरती बोलता. मुखी दंतपंक्ती झळकती, बोलता जिकडे दीप्ती पडे ते पद्मराग पाषाण होती. ज्या वेळेला बोलत असताना तिची दीप्ती, त्या दाताचा प्रकाश जिथे पडायचा ते पद्मराग पाषाण होती. पद्मराग शब्दाचा अर्थ सांगितला आहे रत्न व्हायचे, ते पाषाण सुद्धा काय व्हायचे, म्हणजे तिच्या वेळेला हसायची, त्या हसण्यावरनं दाताचा जो प्रकाश पडायचा एखाद्या दगडावर, त्या दगडात सुद्धा रत्न व्हायचं. इतकी सुंदर होती सीतामाई. वाटे रत्न विखुरती बोलता, असं वाटायचं की आता ती बोलत असताना रत्नच असं विखुरतायत की काय. जानकीच्या अंगीचा श्वास भेदून जाय महादाकाश, तिच्या अंगापासून इतका सुंदर श्वास येत होता की जणू पूर्ण आकाश, महादाकाश, मोठा आकाश भेदून जातो का, इतका श्वास तिच्या अंगाचा येत होता. जिने बोलविला आदिपुरुष आपल्या स्वरूपे करुणी. आता विचार करा ना, जिने आदिपुरुष आपल्या स्वरूपाने बोलवला ती किती सुंदर असेल. पाय ठेविता धरणी पदमृदा उमटती जे स्थानी, तिच्या जमिनीवरती पाय ठेवायची तिथं पायाचा ठसा उमटायचा. तिथे वसंत आपण येऊनी लोळत भुलोनी सुवासा, तिथे वसंत ऋतू स्वतः यायचा आणि तिथं लोळायचा. चंद्र सूर्याच्या गाळील्या ज्योती तैसी कर्ण पुष्पे अत्यंत झळकती, चंद्र सूर्याच्या जणू काही प्रकाशाच्या ज्योती गळल्या, आणि त्या गळलेल्या प्रकाशाच्या ज्योती कर्णपुष्प अत्यंत झळकती, त्या जणू काही तिने कर्णफुले म्हणूनच कानात घातल्या काय, असे तिचे कानातले कुंडल झळकत होती. कर्णी मुक्तं घोष ढाळ देती कृतिका पुंज जैसिका. आता कानामध्ये मुक्त घोष ढाळ देती, मुक्त घोष शब्दाचा अर्थ तो मोत्याच्या लढी अशा ढाळ देत होत्या कृतिका पुंजासारख्या. अकर्णपर्यंत विशाल नयन, अकर्णपर्यंत विशाल नयन, मोठे म्हणजे विशाल अशा पद्धतीचे डोळे होते. अकर्णापर्यंत कानही मोठे मोठे होते. आजी विलसे सोगियाचे अंजन, आज मात्र डोळ्याचा माझी, आणि एवढ्या सुंदर डोळ्यामध्ये माझी सोगियाचे अंजन विलसे, त्यामध्ये त्या डोळ्यांमध्ये अंजन भरलेलं होतं. कपाळी मृगमदरे केला पूर्ण, कपाळावरती कस्तुरी लावलेली होती, वरी बीजवरा झळकतीचे, आणि त्याच्यावरती बीजवरा झळकत होती. शीत दाहकत्व सांडोनी, म्हणजे शीत म्हणजे उष्ण, उष्ण असलेलं, दाहकत्व सांडून शशांक आणि वासरमणी, शशांक म्हणजे चंद्र आणि वासरमणी म्हणजे सूर्य, सदा विलसती दोन्ही मुक्ता जाळी गगनी बघणे जैसी. ते सदा त्या मुक्त जाळी, मुक्त म्हणजे मोत्याची जी माळ होती, त्या मोत्याच्या माळीची इतकी प्रभाव होती जणू काही चंद्र सूर्यच आपलं आपलं शीतपणा म्हणजे शीत आणि उष्ण हे दोन्ही पण शीतदाहकत्व सांडून शीतदाहकत्वाचा त्याग करून त्या मुक्त जळात येऊन बसले की काय. विद्युत प्राय दिव्य दिगंबर दिव्यांबर, मुक्त लगत चोळी शोभे विचित्र, वरी एकावळी मुक्तहार पदक्या पार, तेजे फाके दशांगुळी मुद्रिका यंत्रकार, हातात अंगठ्या होत्या. वज्रचुंड मंदित कर, हातात बांगड्या होत्या. कंठी पदक वरी हिरे थोर, कंठात पदक होते त्याचे हिरे होते. दैसे दिनकर जडिले, ते हिरे असे चमकत होते का जणू काही सूर्यच जोडलेला आहे. वाक्य नुपुरे दिव्यचरणी, पायामध्ये सुंदर अशा पद्धतीचे वाक्य होते, नुपुरे होते. दिव्यचरणी दिव्य पायामध्ये ते दिव्य अलंकार होते. रुंझुनती चालती धरणी, ज्यावेळेला सीतामाई चालायची
त्यावेळेला ते रुंझून असे वाजायचे. दियाच्या स्वरूपावरून कोटी अनंग ओवळीजे, जिच्या स्वरूपावरून कोटीमधून टाकून द्यावेत इतकी ती दिसायला सुंदर होती. आसवाई चितकळा असू द्यात अशा पद्धतीने दिसणार ती सीतामाई. सकळ सभा विलोकी डोळा, सगळी सभा त्यांनी डोळ्याने पाहिली. तो ऋषी पंक्ती माझी घन सावळा, परब्रह्म पुतळा देखील. तेव्हा ऋषींच्या पंक्तीमध्ये, ऋषीच्या लाईनींमध्ये तिने काळा सावळा रंगाचा घन सावळा श्रीराम पाहिला. विजया नामे सखी प्रती, विजया नावाची सखी सीतामाईच्या सोबत होती. सीतामाईच्या सखीचं नाव काय? विजया. सीता म्हणे पाहे ऋषीपंक्ती, ती म्हण लागली बघा विजया नामे सखी प्रती, सीता काय म्हणे ऋषीपंक्ती पाय, ऋषीची लाईन पाय, त्या माझी विलसेची मूर्ती, माझी प्रती जडली ते. त्या ऋषीच्या पंक्तीमध्ये तो निळ्या रंगाचा तो बसलाय ना सावळा, माझं त्याच्यावर मन आलंय, मला तो आवडला. आय लाईक दिस. घनश्याम सुंदर रूपडे, बघ ना किती सुंदर दिसतो ग तो. देखता कामाची मुरकुंडी पडे. एवढं काय कामदेवाने जर त्याला पाहिलं ना तर कामदेव सुद्धा लाजून मान खाली घाली, इतका तो दिसायला सुंदर आहे. सखे मज वर जरी आई साजोडे, तरीच धन्य मी संसारी सखे. हे मैत्रिणी विजया, जर मला हा नवरा म्हणून मिळाला ना तर खरंच मी धन्य मानेल स्वतःला. असंच राहतं. चांगला गोरा गुमटा महाराज जर एखादी पोर पाहायला गेले तर पोरगी म्हणते वा, हे महाराज जर मला मिळाले तर मी माझ्या आयुष्याचं धन्यता मानेल. महाराज दिसायला सुंदर आहे, महाराज चांगले आहेत, पण ते लग्न होईपर्यंतच म्हणते, लग्न झालं नाही म्हणते. बहुत जन्मापर्यंत तप केला असेल जरी, अत्यंत फार जन्मापर्यंत जर अत्यंत तप केला असेल तरी तर हा मज कांत विजय निश्चित जाणपा. आणि मग ती विजयाला सांगू लागली, हे विजया, मी फार जन्मामध्ये, पाठीमागच्या जन्मामध्ये अत्यंत भयंकर जर तप केला असेल तर त्या तपाच्या प्रभावानेच हा मला नवरा म्हणून मिळू शकतो, एरवी मिळणार नाही. नवस करू कवनाप्रती, आता काय करू बरं, हे मला नवरा म्हणून मिळण्यासाठी मी कोणाला नवस करू, कोणती पावेल माझी शक्ती. आता कोणत्या शक्तीच्या जवळ हात जोडू ती शक्ती मला पावेल, ती शक्ती माझ्यावर प्रसन्न होईल. रघुवीर जरी जोडले पती, तरी त्रिजगती धन्य मी. जर हा राम मला नवरा म्हणून मिळाला तर त्रिभुवनामध्ये मी धन्य. राजीव नेत्र गण सावळा, स्वरूप ठसा सर्वांत आगळा. राजीव नेत्र कमळासारखे जडेचे डोळे, जो निलवर्णी आहे. स्वरूप ठसा म्हणजे सौंदर्याचा प्रभाव, किंवा स्वरूप ठसा या शब्दाचा अर्थ इतरांपेक्षा, सगळ्यांपेक्षा स्वरूपाची ठेव, रंगारूपाची ठेव अतिशय आगळी होती. आपल्या हाती अशी स्वरूप ठसा सर्वात आगळा, आपल्या हाती अशी घाली न माळा, मग तो सोहळा न वर्णवे. आता अशा रामाच्या गाळ्यात ज्या वेळेला मी माळ घालील त्यावेळेला त्या सोहळ्याचं वर्णन करता येणार नाही. फार आनंद होईल ग विजया, मला हा नवरा म्हणून मिळाला पाहिजे. तो विश्वामित्र म्हणे जनकाप्रती, तेवढ्यामध्येच विश्वामित्र जनकाला काय म्हणले ऐका, आता कोदंड आणावे शीघ्रगती. आता काय करा, तो जो धनुष्य आहे तो लवकर घेऊन या. मिळाले ते सर्व नृपती, जे का पुरुषार्थी थोर. आता इथे फार थोर नृपती राजे लोक एकत्र चाललेत. आणा बरं तो धनुष्य. अष्टचक्र शकट प्रचंड, याचा अर्थ 8 चाकांचा गाडा. अष्टचक्र शकट, शकट म्हणजे रथ, गाडा. अष्टचक्र 8 चाकाचा, 8 चाकाचा प्रचंड मोठा गाडा, त्यावर ठेवले प्रचंड कोदंड, त्यावर प्रचंड अशा पद्धतीचं वजनाचं कोदंड म्हणजे धनुष्य ठेवलं. सहस्रवीरांचे दोरदंड, वडिता भागले नडळेची. 1000 वीर जे होते त्या वीरांनी दोरी बांधली, दोरी, आणि ती दोरी बांधून आपल्या आपल्या दंडाच्या बाहूच्या बलाने ती दोरी ओढू लागली. परंतु ते न ढळायची, ते थोडं सुद्धा ढळत नव्हतं, हल्ल्या जात नव्हतं. कोणतं धनुष्य? जे धनुष्य सीतामाईनी कालच्या अध्यायामध्ये घोडा म्हणून वापरलं होतं ते धनुष्य हजारो मल्लांना आकळल्या जात नव्हतं. ते धनुष्य आणण्याकरता अष्टचक्र शकट प्रचंड 8 चाकाचा फार मोठा रथ तिथे न्यावा लागला होता. एक म्हणती हे शिवचाप, उचलीला ऐसा न दिसे भूप. काही जण आले, राजाला म्हणले राजासाहेब हे आम्हाला उचललं असं वाटत नाही. मग गजभार लाविले, रंगमंडपी ओढून आणले. मग गजभार लावला, अख्खा हत्तींचा समुदाय लावला आणि ते ओढीत आणलं. काय ओढीत आणलं? शिवधनुष्य ज्या रथावर होता रथ ओढीत आणला.
देखता सर्व राजे चकले, सगळ्या राजाने पाहिलं, आणि हे एवढं जे वडून आणण्याकरता हत्तींचा भार लागतो, हत्तींचा कळप लागतो, रे आपल्या जमणार, आपण नापास, आपण असं मनामन म्हणायला लागले. म्हणती हे नुचले कोणाचे, अरे हे कोणाला उचललं जाणार आहे भाऊ. एक म्हणती शिवचा उचलील ऐसा न दिसे भाऊ. एक जण म्हटला शंकरचं धनुष्य उचलील असा एकही राजा दिसत नाही. एका सुटला तळकाप, गेला बलदर पगिळोनी. एकाला तर असा तळकापच सुटला, लट 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 पाय करायला लागले. त्यांनी घालून आणला होता घरून श्वेतांबर, श्वेत म्हणजे पांढरा अंबर, अंबर म्हणजे वस्त्र, आणि ते चाप धनुष्य पाहिला एवढा कठीण. ते श्वेतांबराचं कधी पितांबर झालं त्याच्या त्यालाच कळलं नाही. त्याचा बळाचा अभिमान गळून गेला. एक महावीर बोलत, आम्ही कौतुक पाहू आलो येत, म्हणजे मोठे मोठे ताकदीचे होते, ते म्हणले आम्ही काय धनुष्य उचले आलो, आम्ही तर कौतुक पाहायला आलो. याल्या तुला उचललं जाणार नाही ते सांग, कौतुक पाहायला आलो हे काय सांगतो. एक म्हणती जानकाचा स्नेहभूत म्हणून भेटीशी पात्र. काय म्हणले, काय नाही, जानकाचा आमच्या लय प्रेम आहे ना, मग त्याने आम्हाला मेसेज केला होता व्हॉट्सअपला, यावं लागतं म्हणून आलो आम्ही, नाही तर मी येणार नव्हतो. जनक सांगे सकळांते, जनकाने सगळ्याला सांगितलं. हे विरूपाक्ष चाप घेऊन स्वासते. आता हा शंकराचा चाप धनुष्य, विरूपाक्ष म्हणजे कोण, विरूपाक्ष म्हणजे शंकर. त्या शंकराचा धनुष्य हातामध्ये घेऊन शिक्षा लाविले दक्षाते, सहस्राक्षाते नुचले हे. या विरूपाक्ष असलेल्या शंकराने हा धनुष्य स्वतःच्या हातात घेऊन दक्षाते शिक्षा लाविले, दक्षाला शिक्षा दिली होती. सहस्राक्षाते नुचले हे, सहस्राक्ष असलेला इंद्राला सुद्धा हा धनुष्य उचलला गेलेला नाहीये. ऐसिया चपाशी उचलून जो राजेंद्र लावील गुण, असा हा धनुष्य जो उचलून या धनुष्याला जो कोणी प्रत्यंच्या चढवील, दोरी लावील, त्यासी हे जानकी सद्गुण निधान माळ घाली न स्वासते. त्याच्या गळ्यामध्ये आमची सद्गुण निधान असलेली जानकी गळ्यात माळ घालील. तटस्थ पाहते सकळवीर, सगळे वीर तटस्थ पाहू लागले. कोणी न देते प्रत्युत्तर, कोणी प्रत्युत्तरला पुढे आलं नाही. कोणी सावरून धीर, चाप उचलू चाप उचलू भावी ती. कोणी काय केलं, मनात असा धीर धरला, मी उचलू शकतो, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, असं केलं, मी उचलू शकतो असं म्हणू लागला. तो मूळ न पाठविता रावण प्रधानासहित आला धावून. रावणाला मूळ नव्हतं पाठवलं, पण रावण प्रधानासहित तिथं आला होता धावून. सभा गजबजली संपूर्ण, क्षण भितरी चंडीश चाप चढविल हा. सगळी सभा भयभीत झाली. का बरं, रावण इथं आलेला आहे. ते मूळ न पाठविता रावण प्रधानासहित आला धावून. सभा गजबली संपूर्ण, म्हणते विघ्न आले हे. अरे अरे हे विघ्न कशाला आलं, इथं रावण कशाला आला. आता रावण धनुष्य उचलील, आता गती येते नवी बरी. आता इथे काही गंमत खरी नाही. बळेची उचलून नेल नवरी. आता हा कदाचित पणही जिंकतो का नाही कोणास ठाऊक, तशीच नवरी उचलून येतो काय कोणास ठाऊक. रावणाच्या पुढे कोणाचं काही चालत नव्हतं. रावणाने 33 कोटी देवबंदी शाळेत टाकली होती. आता हा बळजबरीनेच नवरी उचलून येईल की काय कोणास ठाऊक. कोणी म्हणते क्षणाभितरी चंडीश चाप चढविला हा. कोणी म्हणलं अहो सेकंदात तर, क्षणात तर त्या धनुष्यावरती प्रत्यंच्या हा रावण चढविल. जनकाशी म्हणे रावण, जनकाला रावण काय बोलला ऐका. तो धनुष्याचा केला पण, तरी क्षण मात्र ते मोडून कुटके करी नाही त्याची. जनकाला रावण म्हणलाय, जनका तू धनुष्याचा पण केला ना, हा धनुष्य मी क्षण मात्र उचलून मोडून टाकेल, त्याचे कुटके करील. मी हलविला कैलास बंदी घातले त्रिदश. मी अख्खा कैलास पर्वत हलवला होता, आणि त्रिदश तिन्ही लोकातले देवता मी बंदी घातलेले आहेत. तिन्ही लोक माझ्या बंदी शाळेत आहे. ऐरावती समवेत देवेश समरभूमी उलतेला. ऐरावता सहित देवेश देवाचा राजा कोण, इंद्र, असा युद्धभूमीत उलटा करून टाकला होता मी, चितपट केला होता. तो मी रावण प्रतापशूर, असा मी रावण आहे, प्रतापशूर आहे. चाप लावया काय उशीर, या धनुष्याला प्रत्यंच्या चढवायला मी काय उशीर लावणार आहे, मी लगेच प्रत्यंच्या चढवतो. उपटोनिया मेरू मंदार कंदुकाई सावडवीन. आता मेरू मंदार उपटून केर कचरा जसा उडवतात ना, तशा पद्धतीने हा उडून लावील मी. पृथ्वी उचलून अकस्मात, एवढंच काय, अख्खी पृथ्वी मी उचलील. घालू शक्य समुद्रात ना, अख्खी पृथ्वी उचलून मी समुद्रात फेकू शकतो. त्याला अभिमान होता, अहंकार होता. रावण का संपला, रावण अहंकाराने संपला. रावण संपण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे अहंकार.
अहंकार ज्याच्या जवळ आहे, एक दिवस त्या अहंकाराचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. अहंकारी पुरुषाला एक दिवस न्यूनता आल्याशिवाय राहत नाही. अहंकार विद्वत्तेचा करू नये, अहंकार कलेचा करू नये, अहंकार धनाचा करू नये, अहंकार सत्तेचा करू नये. सत्तेचा अहंकार करणारे सत्याला विनमुक्तांना व्हावं लागलं. धनाचा अहंकार करणारे मरणाच्या वेळी 1 रुपया सुद्धा त्यांच्या जवळ नाही. अहंकार केल्यामुळेच रावणाचा नाश झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकारातून जर आपली सुटका झाली, असं समजा आपण देवरूपाला प्राप्त झालो. त्याला असा अहंकार होता, मी पृथ्वी उचलून फेकील, मेरू पर्वत हलवेल, मी की उपटोनिया मेरू मंदार कंदुकाय सावडवीन, पृथ्वी उचलून अकस्मात घालू शके समुद्रात, घटोद्भवा सारिका सरितानाथ, क्षणमात्र शोषण मी. अगस्त्य ऋषी सारखा समुद्र मी एका घोटात पिऊन टाकील. तरी आता ह्याची प्रतिज्ञा पाहिजे, हे चाप मोडून निलवलाई, होईन जनकाचा जावई, सकळ राया देखत. आता बघ एवढंच काय, आता मी अशी प्रतिज्ञा करतो, हा धनुष्य मी मोडील आणि लगेचच मी जनकाचा जावई होईल. सगळ्या राजा लोकांदेखत वसने भूषणे सावरून त्यांनी काय केलं, आपल्या अंगावरचं उपकरण सावरलं, दोत्राचा काष्टा पिष्टा खावला, चापाकडे चालीला लवलाही, तो चापाकडे जाऊ लागला. कोण? रावण. गजबजले जानकीचे मन, सीतामातेचं मन मात्र गजबज करू लागलं. अति उद्विग्न झाली, ती अतिशय उद्विग्न झाली, नाराज झाली. म्हणे अपर्णापते त्रिनयना, हात जोडून म्हणू लागले, अपर्णापते म्हणजे महादेवा, त्रिनयना म्हणजे महादेवा, 3 डोळ्याच्या, त्रिपुरांतका, त्रिपुराचा नाश केलेल्या, मदन दहना अर्थात कामदेवाचा नाश केलेल्या, तुझे चाप नुचले रावणा, गजास्य जनकाईसे करी. हे देवा, हे शंकरा, तुझं हे धनुष्य रावणाकडनं उचलला जाऊ नये अशा पद्धतीचं वरदान दे रे बाबा तू. कोण? श्री शंकरा, असं वरदान दे. या दुर्जनाचे तोंड काळे, सदाशिवा करी शीघ्र वहिले. हे सदाशिवा महादेवा, या नालायकाचं तू आत्ताच तोंड काळ कर. महादैवा ते प्रचंड सबळे, या धनुष्यावर ही बैसावी. मोठे मोठे दैवत, प्रचंड दैवत तू या धनुष्यावरती बसव. अहो आंबेमुळे पीठ निवासिनी, मंगळाकारकी आदी जननी, या रावणाच्या शक्तीरोणी नैमुर्डानी सत्वर. हे देवी, हे जगदंबे, हे पार्वती, तू काय कर, या रावणाच्या सगळ्या शक्ती राहून घे. ऐसे जानकीने प्रार्थले, तो दैवत्य धाविनले सगळे. असे जानकीने प्रार्थना केल्याबरोबर सगळे देवता लोक धावले. गुप्त रूपे शीघ्र काळी येऊन बैसले चापावरी, आणि गुप्त रूपाने ते धनुष्यावर येऊन बसले. 9 कोटी कात्यायनी, 64 कोटी योगिनी, या सहित कालिका येऊन धनुष्यावर बैसत. कालिका बसली येऊन, पण एकटीने बसली. तिने 9 कोटी कात्यायनी आणल्या, 64 कोटी योगिनी आणल्या, आणि एवढ्या सगळ्यांना घेऊन कालिका धनुष्यावर बसली. धनुष्य उचलू गेला दशवक्त्र, 10 तोंडाचा रावण जेव्हा धनुष्य उचलाय गेला, तेव्हा ते न ढळीचे अणू मात्र, तेव्हा ते असं थोडं सुद्धा हल्लं नाही. बळे लाविले विषयकर, झाले शरीर निस्तेज प्रेम. 10 हाताने तो उचलू लागला, सगळं बळ लावलं, निस्तेज झाला, त्याला ते उचललं गेलं नाही. खाली मान घातली. द्विजपंक्तीने अंधर प्रांत, द्विजपंक्तीने म्हणजे दातांनी, अधर प्रांत वटांनी, अधर प्रांत म्हणजे वट, अशा दाताखाली दाबले जाईल. शक्रारी जनक बळे रगडीत, शक्राचा आरी. शक्रारी कोण? शक्रारी शब्दाचा अर्थ होतो इंद्रजित, इंद्राचा शत्रू. अशा इंद्रजिताचा बाप म्हणजे रावण. बळे रगडीत, बळाने प्रयत्नपूर्वक असं दाताने वट खाल्ले ना, असं उचलू लागला. चाप उभे करीता त्वरित झाले विपरीत तेव्हा त्याने असं ताकद लावली ना, असं धनुष्य उभा केला. पण धनुष्य उभा करायचा पण होता का? पण कशाचा होता? त्याचा प्रत्यंचा चढवायचा. धनुष्य उभा तर केला, पण त्यावेळेला काय घडलं बघा. जैसा महाद्रुम उन्मळे, तैसा शिवचाप उथळले. जसा मोठं झाडू असं खाली पडावं, तशा पद्धतीने शंकराचं धनुष्य खाली पडलं. रावण उताना पडे ते वेळे, हल्ल कल्लोळ मांडला. रावण असा उताना पडला, आणि तेव्हा सगळीकडं हल्ल कल्लोळच मांडला. जैसा पूर्वी गयासूर दैत्य, त्यावरी ठेविला पर्वत, तैसाची पडला लंकानात. धनुष्य अद्भुत उरावरी. जसं पूर्वी गयासूर दैत्याच्या अंगावर जसा पर्वत ठेवला होता, तसाच लंकानाथाच्या अंगावरती धनुष्य पडला.
रावण परता भूतळी सभेवरी उसळली धुळी. रावण जमिनीवर जेव्हा पडला ना तो पडल्याबरोबर सगळी धूळ सगळ्या सभेत पसरली. दाही मुखी मूर्ती का पडली, तो खाली पडला तेव्हा मातीवर झाली होती ना, सगळी माती तोंडात पडली, दाईच्या दाई तोंडात. आनंदली जानकी, आणि इकडे माता सीतामाईला आनंद झाला. दाही मुखी रुद्र वाहा, त्याच्या दाही तोंडात रक्त येऊ लागलं. कासावीस झाला बोत, अरे वाचवा वाचवा वाचवा, जीव कासावीस झाला. म्हणे धावा धावा समस्त धनुष्य त्वरित काढाय, धावा 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 धनुष्य काढा, मी वाचलो पाहिजे. रावण म्हणे जनकाप्रती, माझे प्राण चाललेले निश्चिती, परी इंद्रजित कुंभकर्ण असती तुझा निर्धाळची स्वमुळी. रावण म्हटला, जनका मी मरायला लागलो, पण इंद्रजित कुंभकर्ण जरी इथं असतं ना, त्याने तुझा निर्दळनच केलं असतं. गजबजली सभा समस्त, म्हणत ती कोणा आहे बळीवंत, हे चाप उचला अद्भुत, महाअनर्थ ओढवला. सगळी सभा गजबजली, कोण आहे असा बळवंत का आता हा चाप उचलील. मग त्यावेळेला महाअनर्थ ओढवला, फार मोठा अनर्थ ओढला. रावण खाली दबला गेलेला आहे, घाबरा झाला मिथिलेश्वर. आता जनक राजा सुद्धा घाबरा झाला, भयभीत झाला. म्हणजे पृथ्वी झाली निर्वैर. म्हटलं अरे सगळी पृथ्वी निर्वैर झाली. क्षत्रिय भार्गवी आटले समग्र, सगळ्या क्षत्रियांचा नाश भार्गवानी म्हणजे परशुरामाने केलेला आहे. त्रिसप्त वेळा हिंदोनी, त्रिसप्त 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय कोणी केली आहे, परशुरामाने. त्यामुळे आता कदाचित या जमिनीवर क्षत्रियच राहिला नसेल, म्हणून हा धनुष्य कोणी उचलू शकत नाही. रावणाला उचलला गेला नाही, तो सामान्याला काय उचलला जाईल. या सभे माझी बळीवंत, कोणी क्षत्रिय नाही रण पंडित, कौशिकेशी एकता मात खुणाविले श्रीरामचंद्रा. तो म्हणू लागला, जाऊ द्या मला कळून चुकलं, आता एकही क्षत्रिय या पृथ्वी तलावरती जिवंत राहिलेला नाही, हे मला कळून चुकलंय. असं कोण बोलू लागलं. हा या सभे कोण, जनक राजा. या सभेमध्ये बलिवंत, कोणी क्षत्रिय नाही रणपंडित, कौशिकेशी मात ऐकता श्रीरामचंद्रा खुणवले. आणि हे जानकाचे बोलणं ऐकून कौशिकाने म्हणजे कोणी, विश्वामित्र मुनीने सांगितलं, रामा जाओ उठवू राम भंजवू भव चापा, मेटहु तात जनक परिताप, उठवू राम भंजवू भव चापा. तुलसी रामायणाला दोहा हा, उठवू राम भंजवू भव चापा. हे रामा उठा आणि भंजवू भव चापा, हा फार कठीण असलेला चाप म्हणजे धनुष्य, त्याला तुम्ही तोडून टाका, त्याचं भंजवू. आणि अजून काय काय ताप, नुसतं धनुष्य मोडू नका, मेटहू, मेटहू मेटहू तात जनक परितापा. जनकाला जो ताप झालेला आहे, एकही क्षत्रिय पृथ्वीवरती राहिले नाही, आणि आपण काय हापण करून बसलो. आता आपली मुलगी कुवारीच राहते काय, हा जो त्याला ताप झालाय, त्या तापाला तुम्ही निरसन करा. मेटहू तात जनक परितापा. रामप्रभूला खुणवलं, म्हणे नरवीर पंचानना, हे नरसिया त्रिभुवन वंद्या, त्रिभुवनात वंदनीय असल्या राजीवनान्या कमल्यासारखे ज्याचे डोळ्यात अशा पुराण पुरुषा रघुनंदना, अरे मर्दना उठ वेगी, लवकर उठ अरे मर्दना, शत्रूचा नाश करणारा पुराण पुरुषा, पुराणाने ज्या पुरुषाचं वर्णन केलं असा रघुनंदना उठ. कमलोद्भव जनका उदारा, कमलोद्भवाचा बाप असलेला उठ. ताटिका अंतका, ताटिकाचा ज्यांनी नाश केला असा त्या उठ. अहिल्याचा उद्धार ज्याने केला अहिल्याद्वारा उठा. मख पालका समरधिरा, मख पालका यज्ञाचं संरक्षण करणाऱ्या उठा. समरधिरा म्हणजे युद्धामध्ये धैर्यवान असलेल्या रामा उठा. असुर संवार का उठ वेगी, असुराचा संवार करणाऱ्या परमेश्वरा उठा. जैसी निशा संपता तात्काळ, ज्या पद्धतीने रात्र संपल्याबरोबर उदयाद्रीवरी रवी मंडळी आहे, तैसा राम तमाल नीळ उठून सपाटा केला. आणि ज्या पद्धतीने रात्र संपल्यानंतर जसा सूर्य उदयाला येतो, तशा पद्धतीने या सभेमध्ये राम प्रभू उठून उभे राहिले. आणि आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.